नमस्कार, डिजिटल श्रीमती या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून मी स्वागत करते। निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम सर्वत्र चालू आहे आणि त्या अनुषंगाने कृती कार्यक्रम म्हणजे नक्की काय याविषयी मी आधी व्हिडिओ काढलेला आहे। तो जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याचे लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तिथून तुम्ही पाहू शकता। तर आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वर्गनिहाय कुठल्या क्षमता आहेत आणि त्या क्षमतांचे कसे स्तर आहेत आणि स्तरनिहाय आपण विद्यार्थ्यांची कशी तिथे त्यांच्या मार्कांची किंवा त्यांना कोणता स्तर आहे त्याची मांडणी करायची आहे, ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणजेच कुठलं दप्तर आपण आपल्या शाळेमध्ये ठेवायचं आहे की जेणेकरून कोणी तपासणीसाठी आलं तर तुम्ही त्यांना काय दाखवाल, तर त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर आपण पाहूया। हे पहा, इथे दिलेलं आहे आपल्याला या कृती कार्यक्रमाअंतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमता इयत्ता दुसरी। तर आपण दुसरीचं पाहूया। इथे दिलेलं आहे कौशल्य आहे, वाचन कौशल्य, आणि त्याच्यामध्ये हे जे आहे ही अध्ययन क्षमता दिलेली आहे जी आपल्या समोर दिसते आहे। तर प्रथम भाषेसाठी अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी व सोपी जोडाक्षरं यांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे वाचतो। ठीक आहे, तर ही क्षमता आहे आणि या क्षमतेसाठी हे 14 स्तर दिलेले आहेत। हे जे दिलेले आहेत आपल्याला दिसत आहेत तर हे 14 स्तर आहेत। तर असे 14 स्तरापर्यंत आहे। ठीक आहे, तर आता याच्यामध्ये आपण कुठला विद्यार्थी कुठल्या स्तरावरती आहे हे कसं काढणार आपण, तर या संदर्भात आपल्याला 2-2, 4-4 ओळी किंवा 5 ओळीचं काहीतरी तिथे लिहावं लागेल रजिस्टरमध्ये, की जेणेकरून तुम्ही सांगू शकाल की आम्ही अशा पद्धतीने विद्यार्थ्याचं हे वाचन घेतलं किंवा अशा प्रकारे आम्ही पॅरेग्राफ त्याचा वाचन घेतला किंवा तो कुठल्या स्तरावर आहे त्या संदर्भात। तर आपल्याला हे आज सगळ्याच 14 मुद्द्यांचं तिथे लिहावं लागणार आहे, पहिला मुद्दा सोडून। ठीक आहे ना, कारण पहिला मुद्दा काय ओळखत नाही वगैरे, तर त्यासाठी काही करावं नाही लागणार। आणि दुसरा मुद्दा, माझ्या मते दुसऱ्या मुद्द्याचं जे आहे तर वर्णमालेतील सर्व अक्षर व त्यांचे ध्वनी ओळखतो, तर याचासुद्धा तुमच्या शाळेमध्ये जर काय तक्ता असेल तर काही लिहायची गरज नाही रजिस्टरवर। आपण तिथे सांगू शकतो की शाळेतला जो वर्णमालेचा तक्ता आहे त्याचे वाचन करतो किंवा ते ओळखतो वगैरे असं। तर तुम्ही जशी आपण प्रश्नपत्रिका काढतो तसंही तुम्ही करू शकता की एखादा वर्णमालेतला आदलामधला अक्षर वगळला आणि त्याला ते आम्ही करण्यासाठी दिलं तर त्याने बरोबर तिथे फिलअप केलं, अशा प्रकारे तुम्ही करू शकता। हे समजा की एखादा विद्यार्थी आता 10व्या स्तरावरती आहे, हे कसं आपण तिथे शो करणार, तर परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य तो असतो असं दिलेलं आहे। म्हणजे आता आपल्याला सोप्या शब्दांनी तयार झालेली जी जोडाक्षरयुक्त वाक्य आहेत ती तिथे आपल्या वहीमध्ये, आपल्या रजिस्टरमध्ये आपण ती लिहायची आहेत आणि ती विद्यार्थ्यांना वाचनासाठी द्यायची आहेत। जर त्याने ती नीट वाचली, व्यवस्थित वाचली, मुद्द्याला अनुसरून बरोबर वाचली तर अशा प्रकारे तर आपण त्याला त्याच्यामध्ये ओके दाखवू शकतो की हा विद्यार्थी आमचा या स्तरावरती आहे, 10व्या स्तरावरती। आणि जर नाही वाचली तर मग समजा त्याला नाही आलं तर मग 9व्या स्तराचं बघायचं की तो या स्तरावरती आहे का, कुठल्या स्तरावरती आहे, कुठल्या याच्यापैकी कुठल्या स्तरावर आहे, तिथे आपण त्याचा तो नंबर जो आहे, म्हणजे आता समजा 10व्या नंबर असला तर आपल्याला 10व्या स्तरावर त्याला दाखवायचं आहे। कसं आता हे आडव्या स्वरूपात आम्ही केलेलं आहे, तर आडव्या स्वरूपात त्याच्या प्रिंट मारून शाळेमध्ये ठेवणार आहोत, तर मी तुम्हाला तेही दाखवते। तर आता हे पहा, इथे दिलेलं आहे की कृती कार्यक्रमाअंतर्गत अध्ययन क्षमता पडताळणी नमुना। तर हे जे आहे आता आपण जे उभ्या पद्धतीत बघितलं होतं तेच हे आडव्या स्वरूपामध्ये दिलेलं आहे। हेच ते कॉलम आहेत सगळे। तर आता हे बघा 14 होते त्याचे कॉलम, तर हे सगळे 14चे 14 कॉलम आहेत। हा जो आहे हा 3री, 4थी आणि 5वीसाठी आहे, मराठी विषयासाठी वाचनाचा। तर आपण दुसरीचे 14 पाहिले होते, आता 3री, 4थी आणि 5वीसाठी जे आहेत तर ते मला वाटते 15 आहेत इकडे। हे बघा, तर हा बघा शेवटचा अंक 15 आहे, तर 15 त्याचे आहे स्तर दिलेले आहेत। मग आता आपल्याला इथे विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे आणि तो कुठल्या स्तरावर आहे। समजा मी मगाशी सांगितलं होतं की 10व्या स्तरावर,
तर त्या स्तरामध्ये त्याचा स्तर क्रमांक लिहायचा आहे। अशा प्रकारे आपण याचे प्रिंट मारून मी याची PDF तुम्हाला PDFची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता आणि तुमची प्रिंट मारून शाळेत ठेवू शकता, किंवा रजिस्टरमध्ये तुम्हाला वेळ असेल तर रजिस्टरमध्ये आपण हे आखणी करून सुद्धा ठेवू शकतो चांगल्या प्रकारे। आणि किती तक्ते आखायचे आहेत, जर पट्टसंख्या तुमच्या शाळेची कमी असेल, विद्यार्थी संख्या कमी असेल तर तुम्ही एक एक पान पुरेसं होतं, त्यामुळे जास्त लिहावं लागणार नाही। पण पट्टसंख्या जर जास्त असेल, एका पानावर जर विद्यार्थी बसत नसतील तर तुम्हाला मात्र खूप साऱ्या म्हणजे आखावं लागेल आणि लिहावं लागेल, त्यापेक्षा प्रिंट मारलेल्या बऱ्या। तर तुम्ही कसं तुमच्या मनाप्रमाणे ते करू शकता। तर याच्यामध्ये किती काढायचे आहेत आपल्याला, तर मराठीच्या संदर्भात वाचनासाठी एक, त्यानंतर लेखनासाठी एक, आणि त्याच्यानंतर एक गणिताचं आहे संख्याज्ञान, हे बघा इथे संख्याज्ञान दिलेलं आहे, कौशल्य, आणि त्याच्यानंतर संख्यांवरील क्रिया 4 झाले, आणि एक मिनिट, संख्यांवरील क्रिया 4 झाले, आणि एकीकरणाचा हा जो आहे हा एकीकरणाचा आहे। तर अशा प्रकारे 5 तक्ते आपल्याला पाहिजे, 5 तक्ते आपण आखायचे आहेत। आणि शिवाय आपण त्यांना त्या स्तरावर ठेवण्यासाठी, तो त्या स्तरावर हे दाखवण्यासाठी रजिस्टरमध्ये ते लिहायचं पण आहे। पूर्वी म्हणजे एक वर्षापूर्वी पण असाच एक 100 दिवसाचा कार्यक्रम आला होता वाचनाचा, तर तेव्हासुद्धा आपण हे सगळं केलेलं आहे, ठीक आहे। तर इथे बघा आता हा एकीकरणाचा तक्ता, विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे, आणि ते 15 पैकी कुठल्या स्तरावरती विद्यार्थी होता, तर तिथे आपला त्याचा क्रमांक जाईल। आता समजा मी 10 म्हटलं होतं की माझा विद्यार्थी 10व्या क्रमांकावर वाचनामध्ये, ठीक आहे, तर मग मी इथे 10 लिहिणार, ठीक आहे। जर तो 12वर असला तर 12 येईल, जर तो 14वर असला तर 14 येईल, ठीक आहे। जर तो 1वर असेल तर 1 येईल, 2वर असेल तर 2 येईल, जे काय असेल ते, ठीक आहे। तर असं हे 3री, 4थी आणि 5वीसाठी हे तक्ते वापरायचे आहेत। आणि इयत्ता 2रीसाठी सेपरेट दिले त्यांनी, का माहिती आहे का, कारण पायाभूत स्तरावरती जे आहे ना, ते बालवाटिकेचे 3 वर्ष आणि 1ली 2री असा एक 5 वर्षाचा त्यांचा तो गट आहे, तर पायाभूत स्तराचा, त्यामुळे इथे 2री जे आहे ना तो सेपरेट दिलेला आहे इथे। तर त्यामुळे शासनाचं ध्येय धोरणच आहे तसं की 2रीपर्यंत त्याला आलंच पाहिजे पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान। आणि मग जर का त्याच्यात तो कमी पडला, समजा पुढच्या इयत्तेमध्ये विद्यार्थी आहे पण तो जर त्या क्षमता पूर्ण करू शकला नाही, तर कुठल्या क्षमतेत मागे आहे त्याच्याविषयी आपल्याला कृती कार्यक्रम करायचा आहे, म्हणजे त्याचा आढावा घेऊन त्याचा आराखडा तयार करायचा आहे, कृती आराखड्यावरही माझे व्हिडिओ आहेत, जर तुम्ही पाहिले नसेल तर त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। तर कृती आराखडा 2 प्रकारे लिहिला जातो, आणि काही लोक तर खूप डीपमध्ये लिहितात, पण आता तुमच्याकडे खूप वेळ असेल तर खूप डीपमध्ये लिहू शकता तुम्ही। अदरवाईज भातावरून शीतावरून भाताची परीक्षा होते असं म्हणतात ना, त्यामुळे थोडक्यात शॉर्ट बट स्वीटमध्ये लिहिलं तरी चांगलंच आहे। तर त्या पद्धतीने मी कृती आराखडे काढलेले होते, तर त्याचाही व्हिडिओ आहे, तुम्ही तो बघू शकता। अगदी 2 वर्षापूर्वीचा असला म्हणून काय झालं, किंवा वर्षभरापूर्वीचा असला म्हणून काय झालं, तेच पॅटर्न आहे, नावं बदलून वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर हे सगळं येत राहतं, ठीक आहे। तर अशा प्रकारे मला असं वाटते हा व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून शॉर्टमध्ये मी सांगितलं आहे। पुन्हा एकदा सांगते की शालेय दप्तरी काय ठेवायचं आहे, तर आपल्याला क्षमताच्या स्तरनिहाय प्रश्नपेढी लिहावी लागणार आहे एका रजिस्टरमध्ये। त्याच रजिस्टरमध्ये तुम्ही आखू शकता जे काही हे क्षमतांचे मी तुम्हाला तक्ते दाखवले आहेत, जे की आपल्याला द्यावे लागतात, तर ते तक्ते तुम्ही त्याच्यात आखू शकता। त्याच्यानंतर जे मुलं मागे आहेत, त्यांना क्षमता प्राप्त नाही झाल्या, तर त्या मुलांचे कृती आराखडेसुद्धा तुम्ही त्या रजिस्टरमध्ये करू शकता। आणि त्याच्यानंतर मे महिन्यामध्ये आपल्याला ऑनलाईन त्यांच्या संपर्कात राहायचं आहे, तर ऑनलाईनचे नियोजनसुद्धा आपण या रजिस्टरमध्ये करू शकतो। तर अशा प्रकारे आपण हे दप्तरी ठेवायचं आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।